हालेलुया. या ठिकाणी योहान शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि त्याचं 10th वचन या ठिकाणी आपण रीड करणार आहोत. सर्व काढू. योहान शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि त्याचं 10वं वचन या ठिकाणी आपण रीड करणार आहोत. काढूया आपण. चोरी करावी व ठार मारावे व नाश करावा याच हेतूने चोर येतो. मी तर त्यांना जीवन असावे व ते त्यांना उदंड असावे म्हणून आलो आहे. प्रेज द लॉर्ड. पहिली भूमिका स्पष्ट केली सैतानाची. कोणाची? सैतानाची. आणि सांगितलं चोरी घात व नाश. प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही सैतान चॅलेंजेस, आव्हान, त्रास उभे करत असतो. कमॉन, करतो का नाही करत? येस करतो. कारण सैतान त्याच्या कामात प्रामाणिक आहे. कसा आहे? प्रामाणिक आहे. 2 दिवस जरी चांगले गेले, 1 आठवडा जरी चांगला गेला, त्याच्या पुढच्या आठवडी काही ना काही त्रास किंवा आव्हान तो घेऊन उभा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन. मग ह्या बाबतीतून कळतं की तो प्रामाणिक आहे. कसा आहे? त्याच्या कामात सुट्टी घेत काही ना काही तो उत्पन्न करतो. आणि ज्याही वेळेस एखादी समस्या, त्रास, आजार, अडचणी, आव्हान घेऊन तो उभा राहतो, आम्ही प्रत्येक जण कोणाकडे बघतो? परमेश्वराकडे. कोणाकडे बघतो? परमेश्वराकडे. आणि प्रार्थना असती देवाकडे का प्रभू या समस्येतून तू माझं निवारण करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण एक प्रॉब्लेम आमचा असा असतो का या समस्या येते ना, तर समस्या आल्यानंतर आम्ही पहिले हे पाहतो का कोणते विकल्प माझ्याकडे आहेत. येस. कोणते विकल्प माझ्याकडे आहे. कोणते विकल्प माझ्याकडे आहेत. आणि त्या विकल्पाला घेऊन आम्ही कोणाकडे प्रार्थना करतो? देवाकडे प्रार्थना करतो. किती लोकांना इथपर्यंत कळालं? समस्या आली. काय आली? समस्या आली. मग तुम्ही देवाकडे प्रार्थना करणार, 100% करणार. पण प्रार्थना करताना, समस्याला पाहताना तुम्ही पहिले विकल्प पाहता. काय पाहता? विकल्प पाहतो. कमॉन, किती लोकांना विकल्प हा शब्द कळतोय? कमॉन, त्याला दुसरा शब्द काय म्हणू शकतो आपण? पर्याय. पर्याय. विकल्प किंवा पर्याय. म्हणजे समस्या आली, आता तुम्हाला माहिती आहे का हा पर्याय आहे, हा विकल्प आहे. आणि त्याला घेऊन कोणाकडे प्रार्थना आहे? देवाकडे. आणि मग जर तुम्ही प्रार्थना करता आणि तुम्हाला वाटतं का ह्या समस्यात हा पर्याय किंवा हा विकल्प आहे आणि आता देव माझी प्रार्थना ऐकल आणि माझा हा पर्याय किंवा हा माझा विकल्प प्रभू आशीर्वादित करेल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण कधी कधी असं आम्हाला दिसतं का असलेला पर्याय किंवा असलेला विकल्प प्रार्थना करूनही माझ्या जीवनामध्ये जसा म्हणजे ब्लेस झाला पाहिजे तसा तो ब्लेस होत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उदाहरण घेऊ समजण्यासाठी. हिच्या लाईफमध्ये समस्या आहे, तिकडे थांब. समस्या काय आहे? समस्या. आणि पर्याय तिच्याकडे किती? 4. किती पर्याय आहेत? 4 पर्याय. आता तिला माहिती आहे अशी समस्या आहे आणि मला दिसतं काय 4 विकल्प किंवा 4 पर्याय माझ्याकडे. आता ह्याला घेऊन ती कोणाकडे प्रार्थना करते? परमेश्वराकडे प्रार्थना करते. कारण तिला माहिती आहे का प्रभू हा पर्याय घेऊन नक्कीच जे समस्या आहे ना त्याच्यावर मी विजय पावणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उत्साह आहे, आनंद आहे, आवेशाने प्रार्थना आहे. पण तिला असं दिसतं हा पर्याय जसं काम केला पाहिजे तसं करत नाही. ओके, बस. किती पर्याय उरले? 3 पर्याय. थोडी आशा अजून आहे. परत प्रार्थना आहे, प्रभू तिथे झालं नाही, काय हरकत नाही, आता माझं काम 100% होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि वचन पण येतं का प्रभू आहे, प्रभू करणार आहे. मग आम्हाला भरोसा बसतो का आता हा जो पर्याय आहे आणि मला खात्री का इथून माझं काम होणार. चर्च हाही पर्याय काम करत नाही. बसून थोडी निराशा येऊ लागते. पण तरी किती पर्याय बाकी आहेत? 2 पर्याय. सेम इथे प्रार्थना चालू आहे, इथे पूर्ण प्रयत्न आहेत, पण तिला असं दिसतं का हाही पर्याय काय करत नाही, काम करत नाही. बसून जातात. शेवटचा पर्याय. आता खूप तळमळीने प्रार्थना आहे, आता उपवास, प्रार्थना सगळं झोकून दिलं. आता प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण पहिले भरपूर पर्याय होते म्हणून प्रार्थना चालू होती, एवढं गांभीर्य नव्हतं. पण आता शेवट आहे. कसं आहे? शेवट आहे. आणि प्रभू आता झालंच पाहिजे. पण परमेश्वर दाखवतो का हाही पर्याय काम करत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग ही चर्चला येणार, कुठे येणार? चर्चला येणार. पण हिच्या प्रार्थनेत आशा नाही. काय नाहीये? आशा नाही. पर्याय राहिला का? नाही. बस थोडा वेळ तू पण. सगळे पर्याय काय झाले? संपून गेले. जस पर्याय निघून जातात आमचा विश्वास पण मावळू लागतो. येस. का? कारण काय नाही राहिले? पर्याय नाही राहिले. जे काही समस्या माझ्या समोर होते, मग ते आर्थिक असू द्या, कर्ज असू द्या, आजार असू द्या, कौटुंबिक गोष्टी असू द्या, तुम्ही तुमचं बेस्ट लावलं जे तुमच्याकडे विकल्प होते आणि एकही विकल्प काम करत नव्हते. विकल्पाला घेऊन तुम्ही कोणाकडे प्रार्थना करत होते? परमेश्वराकडे. देवा याच्याद्वारे काम होऊ दे, इकडून काम होऊ दे. आजार असेल तर ठीक आहे, 3 डॉक्टरकडून बरं नाही वाटलं, 4थ्या डॉक्टरचं खूप लोकांनी नाव घेतलं, इथं 100% गुण येतो, आता मी इथं जातो, पण तिथून पण काय नाही आला, काहीच नाही आलं. तिथून पण तुम्हाला गुण नाही आला. मग आता पर्याय राहिला नाही तर तुमची प्रार्थना पण हळूहळू ढिली पडू लागते. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय नाही तुमच्याकडं? पर्याय पर्याय नाही. नाही. मग प्रभूला असं विचारायचं, तुला माझ्या चमत्कारावर विश्वास आहे का तुझ्या पर्यायावर विश्वास? येस. येस. कशावर विश्वास? चमत्कारावर. कमान जोरात बोला. चमत्कारावर. पण ते म्हणतो मला असं दिसतं का चमत्कारावर तुझा विश्वास, नाही. तुझा विश्वास तुझ्या पर्यायावर आहे, येस. तुझ्या विकल्पावर आहे. पर्याय संपले, विकल्प संपले, तुझा विश्वास गेला. मग प्रभू कुठे आहे चर्च? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही प्रार्थना करत होते, पण तुमची प्रार्थना देवाकडे बघून नव्हती, तुमची प्रार्थना तुमच्या पर्याय आणि विकल्पाकडे बघून होती. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही प्रार्थना केली, उपास पण केले, पण देवाकडे बघून नाही. कोणाकडे बघून? पर्यायाकडे पर्यायाकडे. बघू. कमान उभे राहा, चौघ जागेवर उभे राहा. काय बघत होते तुम्ही? पर्याय पर्याय बघत बघत. होते. कारण तुम्हाला खूप खात्री होती, गॅरंटी होती का इथून माझं काम. होणार. होणार. हे चारच नाही, तुमच्या जीवनात 50 लोक असतील, पण तुम्हाला या चारवर खात्री होती. Yes. जरी 50 मधून होणार नाही ना, या चौघातून, या चौघाद्वारे नक्कीच माझं काम होणार. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुम्हाला असं दिसतं का पर्याय घेऊन मी जी उपास प्रार्थना केली, देवाला हाक मारली, एकही पर्याय कामी आला नाही. मग पर्याय नसल्यामुळं तुमचा विश्वास बी जो देवावर आहे ना, तो माळून गेला. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तुम्ही तर म्हणता मला काय देवामध्ये? विश्वास विश्वास आहे. आहे. मग ते म्हणतो कोणता विश्वास आहे? येस. पर्याय म्हणून तुला विश्वास आहे, पर्याय नाही म्हणून विश्वास, नाही. म्हणून आमच्या प्रार्थना ब्लेस होत नाही. Yes. कारण अनेकांच्या लाईफ मधले पर्याय काय झाले, संपून गेले. आणि पर्याय संपल्यामुळं त्यांच्या प्रार्थना पण मावळल्याचे. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्चला आज कदाचित आम्ही आलोय, पण आशा नाही. का? कारण काय नाहीये? पर्याय पर्याय नाही. नाही. पर्याय असते तर चेहरा टवटवीत असतो. काय बाबा ऑप्शन आहे, काय आहे? ऑप्शन आहे. पण आता ऑप्शनच नाही, तर मग कुठं काय होणार आहे? परमेश्वराला सांगायचं का देव तुमच्या पर्यायाचा मोहताज नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव तुमच्या विकल्पाचा मोहताज. नाही. परमेश्वर कुठूनही आणि कधी पण कार्य करू शकतो. येस. येस. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आज ज्यांच्या जीवनामध्ये पर्याय किंवा विकल्प राहिले नाहीत, त्या लोकांनी आपला आनंद गमवू नये. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज प्रभूला सांगायचंय का ज्या विकल्पाकडे तू बघत होता, पर्यायाकडे तू बघत होता, ते गेले. ते गेले. आणि म्हणून तुला वाटतं का आता काय आहे आणि कोणतं माध्यम आहे का देव कार्य करेल? कारण असं कोणतं माध्यमच नाही का जिथून कार्य होईल. येस. बसा, माध्यम आहे का? नाही. मग जर प्रभू एखादं माध्यमच नाही तर कार्य कसं होईल? पण प्रभू म्हणतो ज्यास तू विश्वास करशील. काय करशील? विश्वास करशील. मग परमेश्वर तुझ्या विश्वासाद्वारे जिथं पर्याय नाहीये तिथं पर्याय उभे करणार. येस. Yes, हालेलुया. amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पर्याय राहिले का हिला? नाही राहिले. पण तू काय ठेव? विश्वास विश्वास ठेव. ठेव. तुझा विश्वास पर्याय उभा करतो. येस. हालेलुया. पण आमचा प्रॉब्लेम असा आहे का पर्याय गेले तर आमचा विश्वास जातो. येस. देवाचं गणित कसं आहे? उलट आहे. वेगळं आहे. कसं आहे? वेगळं आहे. आमचं गणित कसं आहे? उभा राहा, आज उठा बैठक बघ. पर्याय आहेत, काय आहेत? पर्याय आहे. तर विश्वास आहे. बसा, पर्याय गेले, विश्वास. गेला. गेला. ते म्हणतो माझं गणित वेगळं आहे. येस. विश्वास धरशील तर पर्याय उभे राहणार. येस. Yes, हालेलुया. amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग मी कार्य यासाठी करणार कारण तू त्यांच्याकडे बघून प्रार्थना करत नव्हता, तू माझ्याकडे बघून प्रार्थना करत होती. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिली जी प्रार्थना होती ना, पर्यायाकडे बघून होती. कोणाकडे? पर्यायाकडे पर्यायाकडे पाहू. का प्रभू इथून होईल, इथून होईल. पण आता त्यांच्याकडे बघत नाही. कोणाकडे बघतो? परमेश्वराकडे जस तुम्ही पाहतो. देवाकडे बघता, अदृश्य पर्याय उभे राहणार. येस. Yes, हालेलुया. amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग ते पर्याय अपयशी होणार नाही, तिथून देव आप कार्य करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून पर्याय गेले म्हणून विश्वास जाऊ देऊ नका. विश्वास वाढवा म्हणजे पर्याय उभे राहतात. येस. Amen. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देवाची इच्छा आहे पर्यायाकडे बघून प्रार्थना करू नका, देवाकडे बघून प्रार्थना करा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस तुम्ही देवाकडे बघाल ना, मग असे पर्याय उभे राहतील का जे काम करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग ते ओळखीचे बी असू शकतात किंवा न ओळखीचे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर तुम्ही त्यांच्याकडे बघता, कोणाकडं? पर्यायाकडं. मग तुझा भरोसा आहे ना तुझ्या नात्यावर आहे. कशावर आहे? नात्यावर आहे. तुला असं वाटतं का नाही मी याला लय जीव दिलाय? काय दिलाय? जीव जीव दिला. दिला. जीवाला जीव दिला, याने माझं काम केलंच पाहिजे. येस. तुला कुणी नव्हतं बरं का, मी तुला खूप काय केला? सपोर्ट केला. तू एकटी होती बरं का, मी तुझ्या बाजूने काय राहिलं? उभे राहिलो. मग चर्च देव म्हणतोय कर्म झाले. काय झाले? कर्म. झाले. तुला वाटतं यांच्या जीवनात त्रास समस्यात मी उभा होतो ना, आता या लोकांनी उभंच राहायला पाहिजे. तुझी नजर देवाकडे नाही, तुझी नजर व्यक्तीकडे. येस. तुझी नजर स्वतःच्या कामाकडे. आपल्याकडे बघू नको, देवाकडे बघ. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. जस तुम्ही देवाकडे बघाल मग पर्याय उभे राहणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि मग देव तुमचे कार्य करणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून जितके लोक अवतीभोवती बघत होते, कुठं? अवतीभोवती. प्लीज बंद करा. कारण दुसरा प्रॉब्लेम, केलं नाही म्हणून राग पण आहे त्यांचा. त्यांनी काही केलं नाही. त्याचा परत काय धरला? राग धरला. म्हणजे पहा, आशीर्वाद तर गेलेच गेले, राग धरून देवाचा रोष पण ओढला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आशीर्वाद भेटणार का तिथून? नाही.
पण त्यांच्या प्रती नाराजगी धरून तू देवाच्या मनात पण पडलास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही लोकांचं चांगलं करा, पण बदल्या जर त्यांनी तुमचं चांगलं नाही केलं ना, काळजी करू नका आणि त्यांचं वाईटही मानू नका. येस. तुम्हासाठी देव आहे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांच्या प्रती कडूपणा धरून मी देवाचा रोष ओढणार नाही. मी माझा विश्वास स्थापित करल आणि देव माझ्यासाठी पर्याय उभे करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून पर्याय उभा करणारा कोण? परमेश्वर आहे. जे मानवी बुद्धीने पर्याय शोधतात त्यांचे पर्याय किती सक्सेस होतील हे तुम्हाला माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि 90% फेलियर येतं. 90% फेलियर आहे. कारण आम्हाला आशा होती की यांनी केलं पाहिजे, पण त्यांनी केलं नाही. यांनी दिलं पाहिजे होतं, पण त्यांनी दिलं दिलं नाही. हा माझ्या बाजूने बोलला पाहिजे होता, पण हा बोलला. नाही. तू बुद्धीने पर्याय शोधले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या बुद्धीने पर्याय शोधू नको, देवाकडे बघ. येस. आणि जर तुझी नजर देवाकडे असेल ना, अदृश्य पर्याय प्रभू उभे Amen. करतात. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एस्तर किती लोकांना माहिती आहे चर्च ना? एस्तरची स्टोरी माहिती सर्वांना ना? बायबल सांगतं मर्दखायची ती नातेवाईक होती का नव्हती? येस होती. आणि म्हणून ज्यावेळेस यहुदी लोकांवर संकट आलं, काय आलं? संकट आले. राणीच्या पदावर. कोणत्या? राणीच्या पदावर. पदावर. हा, कुणाला? या मर्दखायला वाटलं आता कोणी काम करो ना करो, कोण करणार? एस्तेर करल. कारण एस्तर कोण आहे? यहुदी आहे. फक्त राणीच नाही, कोण आहे? यहुदी पण आहे. ती आपल्या रक्तातली आहे, येस. ती आपल्या नात्यातली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रक्त रक्ताला काम करल, नातं नाताला काम जीव करल. देईल. पण बायबल सांगतं का ती म्हणती का माझी अशी वेळ आली नाही का मी राजाकडं. जावं. जावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च पर्यायावर भरोसा होता. कशावर? पर्यायावर. त्याच्याकडे मर्देकडे हा पर्याय होता, हा विकल्प होता. आणि मग त्याला वाटलं होतं का नक्की आमच्या उपास प्रार्थना ब्लेस करेल, कारण एस्तर आहे. कोण आहे? एस्तेर एस्तेर आहे. आहे. पण एस्तर तर म्हणली मी जाणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एस्तर म्हणली मी जाणार नाही. विश्वास मावळला पाहिजे. विश्वास. मावळला पण पाहिजे. एस्तरचा मर्दकाचा विश्वास मावळला नाही. येस. चर्च तो काय बोलला? काढू एस्तरचं पुस्तक 4 अध्याय 13 आणि 14 वचन. तेरा वचन. तेव्हा मर्दखयाने एस्तेरला असे उत्तर देण्यास आज्ञा केली की राजाच्या घरी तू सर्व यहुद्यांपेक्षा अधिक सुरक्षित सुटशील असे आपल्या मनास वाटू देऊ नको. पुढं कारण या समयी जर तू अगदी गप्प राहिलीस तर यहुद्यांना सुटका व मुक्ती दुसऱ्या ठिकाणातून होईल. कुठून? दुसऱ्या ठिकाणातून पहा, होईल. सगळे सगळे लक्ष द्या. आता त्याच्या नात्यातली कशी आहे? नात्यातली आणि आहे. पहिले नात्याकडे बघून पर्याय पाहिला. कोणाकडे बघून? नात्याकडे नात्याकडे का पाहू. नक्कीच हे नातं काम करल. काम केलं का? नाही केलं. पण चर्च हे जे उत्तर होतं ना आता त्याचं, का जरी तू आमची मदत केली, नाही. जरी हा पर्याय माझ्या उपयोगाचा ठरत नाही, आमचा देव दुसरीकडून करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता पर्यायाकडे बघतो का देवाकडे बघतो? देवाकडे पाहतो. चर्च देवाची इच्छा हीच होती येस. का मर्दखाईने एस्तरकडे बघू नये, पहिले देवाकडे बघ. येस. हालेलुया. पहिले नात्याकडे बघू नको, पहिले रक्ताकडे बघू नको, तू जे केलं त्याकडे बघू नको, पहिले तू देवाकडे बघ. येस. येस आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उपास प्रार्थना केली, पण लक्ष सगळं नात्याकडे होतं. कुठं होतं? नात्याकडे नात्याकडे. होतं. का नातं काम करणार, आपल्या समाजातली आहे, आपल्या लोकातली आहे, ते पुढे येतील. पण प्रभूला म्हणायचं होतं का तू नातं समाज बघू नको, तू देवाकडे बघ. येस. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता या ठिकाणी हा काय म्हणतो? तू जरी मदत नाही केली, कोण करणार? परमेश्वर करल. करणार. आता देवाला आवडलं. येस. आमेन. आता प्रभू म्हणतो का आता हा पर्याय आता मी उभा करतो. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिल्या बुद्धीने होता, कसा होता? बुद्धीने पण होता. जसं यांनी प्रभूकडे विश्वास केला, एस्तर जायला तयार होती का? नव्हती. जसं याचा विश्वास देवाकडे गेला, एस्तर म्हणली आता मरो जगो काही हो मी जाणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर आता पर्याय कोण मजबूत करतो? परमेश्वर. कोण हिला उभं करतो? परमेश्वर उभं करतो. पहिले बुद्धी उभं करत होती, येस. पहिले ज्ञान उभं करत होतं. पण आता परमेश्वर म्हणतो का बुद्धी ज्ञान नाही, आता मी एस्तरला उभं Yes, करणार. yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च तुम्ही तुमच्या पर्यायाकडे बघू नका, तुमच्या नात्याकडे बघू नका. तुम्ही एकासाठी खूप काही केलं असेल, प्लीज ते बघू नका, ते विकल्प फेल होतील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग तुम्हाला वाईट वाटणार, हा माझ्याशी चांगला वागला, तो म्हणतो तू जरी नाही केलं, कोण करणार? परमेश्वर करल. करल. मग देव तिला उभं करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च विकल्प गेल्यानंतर निराश होऊ नका. कम ऑन, विकल्प गेल्यावर निराश निराश होऊ व्हायचं नका. नाही. देव करू शकतो. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तुमचाच विश्वास काय उभे करू शकतो? पर्याय विकल्प उभे- किंवा पर्याय. येस. तुमचाच विश्वास काय उभे करू शकतो? पर्याय उभे पर्याय करू उभे शकतो. म्हणून करू तुमच्या शकतो. लाईफ मधून विकल्प पर्याय गेले तर निराश होऊ नका. म्हणा नाही माझा विश्वास देवावर आहे आणि देव कार्य कराल. जसं तुम्ही जाहीर कराल विकल्प उभं राहणार. येस. येस. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? ओके,
दोघी इकडे या. हा तू बस. मार्था आणि मरिया माहिती आहे चर्च कोण आजारी होता? पुढे या लाजर सगळे बोला कोण आजारी होता? लाजर आजारी हा होता. बायबल सांगतं यांनी एक निरोप्या पाठवला कोणाकडं? येशूकड आमचा भाऊ कसा आहे? आजारी आहे, म्हणजे आशा आहे बाबा मरणातून आजारातून माणूस काय होऊ शकतो? बरा होऊ शकतो. येशू आला का? नाही आला, भाऊ मरण पावला. लाजर काय झाला? मरण पावला. नंतर कोण आला? येशू आला, आता येशू आला विकल्प गेल्यावर. कधी? विकल्प मेल्यावर. कारण त्यांना वाटत होतं का आजारी आहे तर इथून तो बरा होईल. पण विकल्प गेला आणि लाजर मेला. मेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता कोणाची एंट्री? येशूची एंट्री. आता येशू इंटरेस्ट दाखवतोय पण इंटरेस्ट दाखवतात का? नाही दाखवत. आता हे दोघं रस घेत नाही इंटरेस्ट घेत नाही का? कारण त्यांना म्हणायचं विकल्प नाही. मग कस काय इंटरेस्ट दाखवायचा? आणि प्रभूला तेच तर शिकवायचं विकल्प जरी नसेल पण तू विश्वास ठेवशील तर विकल्प उभा राहणार. Amen. Yes, hallelujah. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च पहिले यांना इंटरेस्ट होता कारण विकल्प होता. देव विकल्प काय करू देतो? जाऊ देतो. पर्याय जाऊ देतो. शून्य हो. येस. कसा हो? शून्य हो. शून्य हो. विकल्प जाऊ दे पर्याय जाऊ दे मग तुला कळल का देव अद्भुत आणि आश्चर्यकारक गोष्टी करणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण चर्च हे इंटरेस्ट दाखवत नव्हते. इंटरेस्ट सगळा गेला पण देव त्यांना मोटिवेट करत होता जरी पर्याय नाही पण देव मरणावर पण विजय देऊ शकतो. चर्च येस. Yes, आमेन. hallelujah. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन केलं का नाही केलं? येस केलं. कुणी केलं? देवाने. केलं चर्च. येस केलं. पर्याय नसताना काय ठेवा? विश्वास विश्वास ठेवा. ठेवा. विकल्प नसताना काय ठेवा? विश्वास ठेवा. म्हणजे योग्य पर्याय उभे राहणार. येस. Amen. आमेन. होईल का? आम्ही डाऊन आहेत का? कारण पर्याय होते. पर्याय काय झाले? निघून निघून गेले. गेले. पती होता 4 वेळेस समजवलं असं वागू नको. भाऊ होता दारू पिऊ नको. तेच करतोय. पर्याय सगळे निघून गेले. आपण तो पास्टर काय सांगू सगळं झालं. सगळं झालं. म्हणून तुझा मूड गेला. तुझे पर्याय तुझे प्रयत्न तुझी सहनशीलता पर्याय नसताना देवाकडे बघ. येस. Yes, hallelujah. मग देवाचं कार्य तुला समजणार का Yes, देव काय amen. करू शकतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं जज लोकांना हे सांगायचं असतं ना जास्त म्हणतात ना पास्टर आम्हाला बोलायचं त्यांना एकच सांगायचं असतं त्रास लेन मी लय केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. Hallelujah. कमॉन प्रत्येकाला काय करायचं असतं? त्रास सांगायचे असतात आणि हे दाखवायचं असतं का ह्या त्रासातला मी हिरो आहे पास्टर. माझ्यासारखा जर कुणी झालेला नाही. पण देवाला एकच सांगायचं पर्याय जरी नसेल कोणाकडे बघ. देवाकडे पहा. देवाकडे बघ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला माहिती तुझी भूमिका हिरोची आहे पण तुझं लक्ष पर्यायाकडे. तुझं लक्ष स्वतःच्या प्रयत्नाकडे. तुझं लक्ष स्वतःच्या चांगुलपणाकडे. का मी एवढे उपवास केले एवढं प्रेमाने घेतलं एवढं समजून सांगितलं मग कुठं काय होतं. स्वतःकडे बघू नको परमेश्वराकडे बघ. येस. आमेन. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. तुझे जे पर्याय आहेत प्रभू ते 0 होतील येस. आणि ते तुला दाखवून देईल का पर्याय नसताना देवा ज्या तुझ्यासाठी कार्य करतो ऑटोमॅटिक पर्याय नसताना पर्याय उभे राहतात. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दैवरित्या कसं दैवीरित्या. दैवीरित्या. अनेक वेळेस आमचं कोणी ओळखीचं नसतं पण अचानक अशी ओळख तिथं उभी राहती का जी कल्पने पलीकडे असते. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हॉस्पिटल धरा आपल्याला नवीन माहित नसतं कुठं जायचं काय करायचं पण असा एखादा भाऊ उभा राहत असा एखादा व्यक्ती काय होतो उभा राहतो. कनेक्शन नव्हतं पण तुम्ही कोणाकडे बघत होते. देवाकडे देवाकडे. पाहतो. देव डिवाइन रिलेशन उभं करतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता विषय निघाला एक साक्ष शेअर करतो माझी जॉबबद्दल. मुंबईत मी जॉबसाठी गेलो आणि माझं MSW झालं आणि म्हणून मी जॉब तिकडे ट्राय करत होतो. आता माझ्या बॅचमेटमधले अर्ध्याहून जास्त पास आउट व्हायच्या पहिले सांगायचे का आमची नोकरी Fix फिक्स. आहे. कुणी म्हणायचं माझा विजा पासपोर्ट पण Fix. तयार. आणि मग आपलं मन छोटं कारण बाबा आपलं कोणच नाही आपलं. कोणच नाही. पण त्या टायमाला माझी ओळख देवाबरोबर होऊ लागली आणि देवाला मी शोधू लागलो. येस. आणि त्या मुंबईमध्ये नगरचाच एक भाऊ जो माझ्या परिचित नव्हता पण देवाने एक दैवी नातं म्हणून माझ्यासाठी तिथं उभा केला. येस. हालेलुया. आणि ज्या हॉस्टेलमध्ये मी राहत होतो तिथं त्यांनी मला येऊन सांगितलं की एक ठिकाणी अशी वेकन्सी माझी इच्छा का तू जाऊन तिथं काय कर अप्लाय कर. कोणती ओळख नाही फक्त मी कोणाकडे बघत होतो परमेश्वराकडे. का प्रभू तू माझ्यासाठी करणार. येस. आमेन. Hallelujah. पहिले निराश होतो का प्रभू माझं ओळख नाही माझी पाळख नाही माझ्याकडे एक्सपिरियन्स नाही माझं कसं होणार. तरी मी लोकांचं ऐकतो त्यांचे नातेवाईक आहेत त्यांचे मोठमोठे हुद्द्यावर आहेत मग आपलं काहीच नाही. पण त्या टायमाला माझा सगळा फोकस फक्त प्रार्थनेत होता. फक्त प्रार्थना. कारण तिथं त्या हॉस्टेलमध्ये असे भाऊ मला भेटले का जे प्रार्थनेत होते आणि ते मला प्रार्थनेत धरून ठेवायचे का नाही तू प्रभूकडे बघ तू प्रभूकडे बघ. आणि त्या टायमाला मी प्रभूकडे पाहतो तिथंच त्या भावाला प्रभूने माझ्यासाठी उभं केलं. चर्च ज्या ठिकाणी प्रभूने मला अपॉइंट केलं तिथं कमीत कमी 4 ते 5 वर्ष एक्सपिरियन्स घेतल्यानंतर लोकांना घेतात. लवकर फ्रेशर घेत नाही. पण देवाडी मला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तिथं सिलेक्ट केलं. येस. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कोणतं नातं नाही
पण ज्यास मी कोणाकडे पाहिलं, देवाकडे देवाकडे. पाहिलं. देव तुम्हासाठी योग्य विकल्प उभा Yes, करतो. येस Amen. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव योग्य विकल्प करतो आणि तुमची मदत करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला कळलं का माणसाकडे नाही बघायचं, कोणाकडे बघायचं. देवाकडे देवाकडे. पाहायचं. देव तुम्हासाठी डिवाइन लोक उभे करणार आहे. येस Amen. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ते लोक स्वार्थी नसणार, त्यांच्यात कोणता स्वार्थ नसणार, ते प्युअरली प्रभूद्वारे तुमच्यासाठी ब्लेसिंग्स असणार. Yes, amen. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून मार्था मारियाला विकल्प होता, तोपर्यंत विश्वास होता. विकल्प गेला, विश्वास. गेला आपलं पण विकल्प गेला, विश्वास. जातो. विश्वास जाऊ देऊ नका. तुमचा विश्वास विकल्प उभे करणार आहे. Amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला, माझा विश्वास माझा विश्वास विकल्प उभे करणार आहे. विकल्प उभे करणार माझ्या आहे. जीवनात माझ्या जीवनात ज्याला मी मी विकल्प समजत होतो, विकल्प समजत होतो. आता ते गेलेत. आता ते गेले. मी निराश होणार नाही. मी निराश होणार माझा नाही. विश्वास माझा विश्वास दैवीरित्या दैवीरित्या माझ्या कामासाठी माझ्या कामासाठी विकल्प उभे करणार आहे. विकल्प उभे करणार आहे. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना समजतंय चर्च? कोणाकडे बघायचं? देवाकडे देवाकडे. पाहायचं. देवाकडे बघायचं. हा, तुम्ही दोघी बस. याईर आला. कोण आला? याईर आला. येशूकडे आला. बिझी शेड्यूल मधून येशूने टाइम काढला आणि कोणाच्या घरी निघाला? याईरच्या घरी निघाला. कारण याईरची पण मुलगी कशी, आजारी आहे. म्हणून गॅरंटी वाटतो बाबा आजारी व्यक्ती बरा होईल. अर्ध्या रस्तेपर्यंत इंटरेस्टली कोणाला घेऊन गेला? येशूला. अर्ध्या रस्त्यात बातमी आली का आता काही होऊ शकत नाही. तुझा जो विकल्प होता तो विकल्प, संपला. मुलगी आता काय झाली? मरम पावली. चर्च आता याईरने इंटरेस्ट सोडला कारण विकल्प. गेला. कोण इंटरेस्ट दाखवतोय? येशू येशू दाखवतोय. दाखवतोय. सगळे बोला, कोण इंटरेस्ट दाखवत? येशू येशू दाखवतोय. दाखवतोय. तेच तर प्रत्येक रविवारी होतं. 6 दिवस आमचा इंटरेस्ट काय होतो, जातो. आणि संडेला कोण इंटरेस्ट दाखवतो? येशू येशू इंटरेस्ट दाखवतो. मी दाखवतो. करणार आहे, मी करणार आहे, Yes, मी करणार आहे. hallelujah. प्रेज द लॉर्ड. Amen. हालेलुया. Hallelujah. पण आपला इंटरेस्ट नसतो. आपण म्हणतो हा आराधिता म्हणतो, चला आत्म्याने असं तसं. हा विकल्प काय झालेत? गेले. गेलेत. विकल्प गेले म्हणून आराधनेत रस वाटत नाही. आपलं वाटतं बाबा किती घरात लढाई करून आलो, तुला काय माहिती, तुझं झालं नाचा, कसं नाच. विकल्प काय झालेत? गेले. गेले. पण चर्च ते का म्हणतात, त्यांना माहिती नाही तर विकल्प जो आहे तो प्रभू आहे. येस हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तू नाच, म्हणून तू आराधना कर, का आता योग्य विकल्प उभे राहणार आहेत. येस आमेन. Amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याईरला वाटलं होतं इंटरेस्ट नाही आला, सभास्थानातला व्यक्ती होता, कशाला घाबरला नाही, म्हणला नाही येशू तुला यायचं, येशू पण निघाला. अर्ध्या वाटेतला प्रवास चांगला झाला, पण जसा विकल्प संपला विश्वास. गेला. आता कोण इन्करेज करतं? येशू इन्करेज करतो. आमची पण स्टोरी अशी चालते ना चर्च. विकल्प गेल्यानंतर वचन आम्हाला मोटिवेट करतो. येस हालेलुया. पण म्हणतो प्रभू काय होणार आहे तरी 38 वर्षासारखं. तो म्हणतो, प्रभू म्हणतो तुला काय व्हायचं का? बरं व्हायचंय का? आता 38 वर्षाचा किती? 38 वर्ष. येशूने काय प्रश्न टाकला? बरं व्हायचंय बरं का? व्हायचं. काय उत्तर होतं याचं? तयार टाकायला कोणीच नाही. विकल्पच नाही. विकल्प नाही तर तू कोणत्या भरोश्यावर मला बोलतो बरं व्हायचं? येस. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला पण वचन येतं ना, आम्ही म्हणतो आता राहिलंच नाही, तुम्ही कसं काय म्हणता होणार आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही कळलं चर्च? येशूने काय प्रश्न विचारला तुला, बरं बरं व्हायचंय व्हायचंय का? का? आणि ह्याने काय उत्तर दिलं? तयार टाकायला कोणीच नाही. माझ्याकडे मला उचलून टाकणारा कोणीच कोणीच नाही. मला विकल्प नाही. नाही. मला काय? नाही. मग कोणत्या बेसवर मी बरा होणार आहे? येस. प्रत्येक रविवारी तेच होतं का प्रभू तुम्हाला करणार आहे, आणि आमचं मन म्हणतं कसं होणार? पर्यायच संपले. विकल्प संपले. प्रयत्न करून संपलं. संपले. जोपर्यंत तुझी मानसिकता बदलत नाही, प्रभू असून पण तू ब्लेस होणार नाहीस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मानसिकता बदल. आणि जर देव म्हणतो ना तुला बरं व्हायचं का, तर मन मला बरं व्हायचं. येस Yes, आमेन. amen. देव म्हणतो ना तुला बाहेर पडायचं, तर मन मला बाहेर पडायचं. Yes, hallelujah. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझ्याकडे पर्याय नाही म्हणूनच कोण आला? येशू आलाय. पर्याय असते तर येशू आला असता का? नसता आला. उचलून टाकणारा असतं तर येशू आला असता का? नसता नाही. आलं. तो म्हणतो बाकीच्या सगळ्यांना उचलून टाकायला आहे, तुला नाहीये मला माहिती म्हणून तो आलो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझे पर्याय काम करत नाही, ज्याच्यावर तू भरोसा केला ते साथ देत नाही, म्हणून तो देव तुझ्याशी बोलतोय का त्या पर्यायाकडे बघू नको, येशूकडे बघ, चांगले पर्याय देव उभे करणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च पर्यायाकडे बघून फेल होऊ नका. 90% बिलीवर पर्यायाकडे बघून फेल झाला. येस. कशाकडं? पर्याय पर्यायाकडे बघू. विकल्प बघतो, विकल्प नाही तर त्याचं मन छोटं. त्या दिवशी प्रार्थनेत इंटरेस्ट लागत नाही. असं वाटतं कसं तर असं आजचं चर्च होऊ दे प्रभू. प्रभूकडे बघ. कोणाकडे बघ? प्रभूकडे जर तू पहा. प्रभूकडे बघशील देव कार्य करणार. Yes. येस Amen. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च पेत्र आहे. आता कोण्या पेत्र रात्रभर काय केले? कष्ट केले. तो म्हणतो सगळे पर्याय वापरून, बघितले. पण एक शब्द तुझ्या बोलण्यावरून, येस हालेलुया. तुझ्या म्हणण्यावरून मी काय टाकतो? जाळं जाळं टाकतो. टाकतो. चर्च जसं त्याने आपला विश्वास सिद्ध केला, पर्याय उभा झाला. चर्च येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो पण
निसर्गाच्या नियमाच्या बाहेर गेला, रात्रीचा दिवस झाला, कष्ट केले, तो म्हणतो का सगळे पर्याय संपले संपले. बुद्धीने पण वापरलं, ताकदीने पण केलं, पण काहीच हाती लागत नाही पण तो म्हणतो तुझ्या शब्दावर मी काय टाकतो, जाळं जाळं टाकतो टाक. आज देव तुमच्याशी बोलतोय. येस कमॉन, देव तुमच्याशी बोलतोय. आपलं जाळ टाक. येस. तुझे पर्याय संपलेत पण तरी जाळ टाक. Amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया तुमचे प्रयत्न झाले तरी काय टाक. जाळं तुझे आजाराचे रिपोर्ट तुझ्या अगेन्स्ट आहेत तरी जाळ टाक, का देव तुला जगवणार. Amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया तुला भरपूर लोकांनी रिजेक्ट केलं तरी आशा टाक, का देव तुला उंच करणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया प्रत्येक बाबतीत जिथं तुम्हाला वाटतं ना का आता काही होऊ शकत नाही, इथून जाळ टाक देव म्हणतो. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया पर्याय असताना देव जाळ टाक नाही म्हणत, पर्याय नसताना काय म्हणतो, काय टाक. जाळं टाक. आणि तिथं टाकायचं. येस आमेन. टाकणार का आज जाळ. येस Yes. टाकणार. पर्याय नसताना जाळ टाकायचं. Yes. ते देवाला आवडतं. देवाला कळतं का आता प्युअरली पेत्राचा विश्वास कोणावर. परमेश्वरावर त्यांनी बोलून दाखवलं, रात्रभर मी केलं, माझे पर्याय संपले. तुझ्या शब्दावरून मी टाकतो. येस Yes. हालेलुया. Hallelujah. आणि त्यांनी जे केलं त्याद्वारे तो ब्लेस झाला. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. ज्यास तुम्ही देवाकडे बघाल पर्याय उभे राहतील. Amen. पण पर्यायाकडे बघून देवाकडे बघाल तर पर्याय बुडतील. येस कमान, पर्याय बुडले पाहिजे का उभे राहिले पाहिजे. उभे राहिले उभे पाहिजे. राहिले. म्हणून पर्यायाकडे बघायचं नाही, देवाकडे बघायचं. येस जे देवाकडे बघतात ना, जे पर्याय नाहीत ना त्यांना पण देव पर्याय म्हणून उभे करणार. येस हालेलुया. आणि जे विकल्प नाही ना ते पण विकल्प म्हणून उभे राहणार. Yes. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च एक साक्ष शेअर करतो, देवाचा आत्मा लीड करतो. आम्ही सुरुवातीला चर्च घेत होतो आणि चर्च म्हणजे बायबल स्टडी होती, चर्च नव्हतं पहिले. कारण आपल्याला फक्त टीचिंग घ्यायचं, जे देवाकडून मला देवाने लीड केलं तर मी फक्त टीचिंग सुरू केली होती. आणि त्या टायमाला मोजून त्याच्यापैकी मला तर कुणाल पण, शुभम, असे मोजके आम्ही 15 लोक असू. आणि त्या 15 लोकात ती तळमळ देवाचं कार्य करायचं. आता मी मागच्या खूप वेळ सांगितलं की आमचं हॉलचं भाडं किती, 3,000. 3,000. 3,000 भाडं. साऊंड सिस्टीम वगैरे काही नाही, फक्त आमच्याकडे एक ॲम्प्लिफायर होता. आणि प्लॅन खूप पुढचे, वर्शिप टीम, इन्स्ट्रुमेंट, असं तसं हे सगळं करायचं. तिथून तो प्लॅन पाहायचो. जीवन सिस्टर बसले, जावळे सर होते आमच्यात, काय नव्हतं पण प्लॅन मोठे आणि प्रभूकडे बघून. मग असं वाटलं का आता मोठ्या गोष्टी करायच्या, पण चर्चमध्ये इनमिन किती, थोडेच. आणि त्याच्यात हे कॉलेज करणारे, याच्यातलं जॉबलाही कोण नव्हतं माझ्या हिशोबाने. हे सगळे जॉब करणारे, कॉलेजला कोणी नाही, पण प्रभूकडे बघून निर्णय आम्ही घेतला. आणि त्यावेळेस आम्ही ठरवलं, जे तुम्ही मिक्सर बघता ना आता येत, हे त्यावेळेस ठरवलं की एक मिक्सर घ्यायचं, भविष्यात आपल्याला वर्शिपसाठी यासाठी कामाला येईल. याची किंमत होती 49,000. किती, 49,000. 49,000. आणि 3,000 रुपये पुरत नव्हते. दानार पण म्हणजे होत तर नव्हतं. मी जसं सांगितलं की उपवासाची प्रार्थना मी म्हणायचो, प्रभू प्रार्थना येऊ दे, म्हणजे ऑफरिंग आलं म्हणजे मी त्याचं काय भरल, भाडं भरल. आणि जीसस कॉल्समध्ये मला बोलवायचे, तिथं 500 रुपये भेटायचे एका मॅसेजचे, तर ते मी गोळा करायचो, त्याचं काय भरायचो, भाडं भरायचो. आणि मग प्रभूने मला एक वाटणारे टच केलं का पेत्राने येशूकडे पाहिलं. कोणाकडं, येशूकडे. पाहिलं. आणि तो म्हणला जर तू आहे तर मला म्हण पाण्यावर काय कर. चाल. आणि पाण्याने पेत्राचा काय उचलला, भार भार उचलला. उचलला. बस ही गोष्ट माझ्या जीवाला स्पर्श झाली का पाण्याने पेत्राचा काय उचलला. भार उचलला. प्रभू मी लोकांकडे बघत नाही, यांची स्थिती बघत नाही, हे जॉबला पण नाही, मी तुझ्याकडे बघतो परमेश्वर. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्या टायमाला एक मोजके काही 2-3 परिवार अशी येत होते प्रार्थनेला, तर त्याच्यापैकी एका बहिणी पुढे आली आणि तिने आम्हाला 49,000चा काय घेऊन दिला, चर्च मिक्सर घेऊन दिला, Yes, hallelujah. 3 पंखे घेऊन दिले. ज्या ठिकाणी आम्हाला वाटत नव्हतं का एवढी मोठी झेप आम्ही घेऊ, ते वचन जसं आम्ही क्लेम केलं, प्रभूने डिवाइन मदत आम्हाला पाठवली. Yes. Hallelujah. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाकडे पाहिलं, देवाकडे परमेश्वराकडे. पाहिलं. तुम्ही देवाकडे बघायचे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी जर चर्चला पाहिलं असतं, कोणाकडं, चर्चकडे चर्चला. पाहिलं असतं. अरे लहान आहेत, हे जॉबला नाही आहेत, हे कसं करणार, हे काय करणार, मी कुठून आणणार. मी देवाकडे बघत होतो येस आणि बघत नव्हतो, देवाने शिकवलं मला बघायचं. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने शिकवलं, लोकांकडे नाही बघायचं, तू माझ्याकडे बघ. तू पर्यायाकडून मदत शोधशील ना, कधी येणार नाही. जसं तू देवाकडे बघशील ना, दैवी पर्याय प्रभू उभे करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा सांगतो, तुमचे विकल्प गेलेत, तुमचे पर्याय गेलेत, काळजी करू नका, देवाकडे बघा, पर्याय उभे राहणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता येशू कशा चालत होता, पाण्यावर. सगळे बोला कशावर. पाण्यावर. आणि पेत्र कशात होता, जहाजामध्ये. तो म्हणला जर तू खरंच येशू असशील तर मला म्हण कशावर चल. पाण्यावर पाण्यावर चल. चल. पाण्यावर चालू शकतो का आपण, नाही कमान चालू शकतो. नाही. पेत्र कोणाकडे बघत होता, येशूकडे येशूकडे. पाहत सगळे होता. बोला कोणाकडं. येशूकडे येशूकडे. पाहत आता ह्याला होता. तिकडे जायचं तर पोहून जावं लागेल. कसं,
पोहून जावं रस्ता लागेल. नाहीये पण पाणी रस्ता बनून तयार झालं. येस, Yes, हालेलुया. hallelujah. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पेत्राने कशावर पाव ठेवला? पाण्यावर बुडला नाही, पाण्यावर चालला. चालला. ज्यास तुम्ही प्रभूकडे बघणार ना, जे विकल्प नाहीत ते विकल्प बनून उभे राहतात. येस, Amen. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मनुष्याला पाणी हे विकल्प नाही का, त्यांनी पाण्यावर काय करावं? चालावं. पण ज्यास तुम्ही देवाकडे बघणार, तुम्हासाठी दैवी विकल्प देव उभे करणार. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च प्रभूकडे पाहायचं शिका. कोणाकडे? प्रभूकडे किती पाहायचं. सुंदररित्या म्हणतो, जर तू आहे ना तर मला म्हण पाण्यावर चालण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तो कशावर चालला? पाण्यावर पाणी विकल्प बनला, रस्ता बनला. काय बनला? रस्ता बनला. आपले डांबरी व्यवस्थित बनवणार अजून, त्याच्यात 10 वेळेस आपण काय होतोय? अडकतो. 10 वेळेस अडकतोय, कोलमडतोय, पण तो पाण्यावर चालला चर्च. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पाणी का भार उचलतंय? कारण पेत्र कोणाकडे बघतो? येशूकडे येशूकडे. पाहतो. जस तुम्ही प्रभूकडे बघणार, पर्याय तुमचा भार उचलणार. येस, Amen. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जशी तुमची नजर हटेल, तुमचा पर्याय निघून जाणार. Yes. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग कोणाकडे बघा? परमेश्वराकडे. पर्यायाकडे बघू नका. येशूकडे पाहिलं तर पर्याय ऑटोमॅटिक उभे येस, राहतील. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा पाण्याकडे बघून नाही म्हणत मला सांग चालायला. कोणाकडे बघून? येशूकडे पाहून म्हणतो. तुम्ही येशूकडे बघा चर्च, Yes. पर्याय ऑटोमॅटिक उभे राहणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जे पर्यायाकडे बघतात ते निराश. येस, 100% काय होतील? निराश होती. मग चर्चला येऊन पण मन लागणार नाही. कारण Yes. काय नाही तुमच्या लाईफ मध्ये पर्याय नाही. पर्याय पर्यायच नाही, विकल्प नाही. खूप झालं, उपवास झाले, प्रार्थना झाले, चेन्नई पासून पंजाब झालं, पण पर्यायच नाही. नाही. पर्याय नसताना कोणाकडे बघ? परमेश्वराकडे पहा. तू देवाकडे बघत नाही, तू माध्यम बघतो. येस. माध्यम नाही पाहायचं, कोणाकडे बघायचं? प्रभूकडे देवाकडे पाहायचं. जास्त तू प्रभूकडे बघशील, माध्यम उभं राहणार चर्च. येस, Yes, हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना समजतंय चर्च? आज देव आमची स्थिती बघतोय. आमचं लक्ष पर्यायाकडे जास्त. कशाकडे जास्त आहे? पर्यायाकडे. तू पर्याय बघायचे नाही, तू प्रभूकडे पाहायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दैवी जे म्हणतात ना, दैवी जे बुद्धीच्या, पलीकड. ते प्रभू करू शकतो. आणि त्याचा अनुभव तुम्हाला द्यायचा आहे, त्यासाठी तुम्हाला देवाकडे बघावं लागेल. येस, Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येकाच्या लाईफमध्ये ओळखी असतात, वाटतं नातं संबंध असतं, पण तिथं नाही, देवाकडे बघ. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो देवाकडे बघल तो कधी लाजवला जाणार नाही. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक बघतील? कोणाकडं? परमेश्वराकडे. हा, प्रभूकडे बघा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग तुम्ही म्हणणारच नाही पास्टर तुम्हाला 1 तास आहे का 2 तास आहे का? कारण तुम्हाला सांगायचं ना, मी जे केलं, एवढं केलं, एवढं केलं. तू केलं, कुणी केलं? तू के. देवाला करू दे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला करू दे. जस देव करल ते सगळं सिद्धी जाणार. येस. Yes, आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून पर्याय नसताना प्रभूकडे पहा, पर्याय ऑटोमॅटिक उभे राहणार. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक बघतील? बघणार का? बोलणं सोपं आहे, उभं राहून दाखवा. प्रेज द लॉर्ड. बोलणं सोपं आहे, तू असशील तर सांग मला चालायला. अरे बा, पाण्यावर पाय ठेवा लागेल. टाकशील का होडीतून बाहेर, पायर काढशील का? प्रेज द लॉर्ड. त्या बहिणींनी जी 110ची साक्ष दिली, का स्थिती नसताना तिने काय केलं? दिलं. प्रभूकडे पाहिलं. मग देव दैवी गोष्टी उभे करतो. येस, Amen. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक भाऊ पण अजून एक 2 वीक पहिले आले. ते म्हणले का मी 110चा मेसेज एक महिना पहिले कदाचित घेतला, आणि तो म्हणला का मेसेज माझ्या जीवाला खूप टच करून गेला. आणि जसं त्यांनी वचनाचं अंमलबजावणी केली, तो म्हणतो 2000ची इन्क्रीमेंट माझ्या सॅलरीमध्ये प्रभूने केली. येस, Amen. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस्ट तुम्ही वाचनावर उभं राहताना चर्च, मग दैवी गोष्टी यायला सुरुवात होतात. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमेन म्हणणं सोपं आहे, म्हणायला काय लागत? नाही. करायला वेळ लागतो, येस. करायला ताकद लागते, करायला देहाला मारावं लागतं. आणि जो तसं करल तो ब्लेस होणार. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एवढं सोपं नव्हतं. तारवातून काय बाहेर काढायचं, बाहेर पाय बाहेर पाय काढायचा. बुडलो तर, आत गेलो तर, अनेक प्रश्न असतील, पण त्यांनी प्रश्नाकडे पाहिलं नाही, येशूकडे पाहिलं, निघाला चर्च. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. वचन आलं ना, परवा करू नका. देव बोलला, मग फिनिश. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूचं वचन म्हणजे डेडलाईन. इथं प्रभू बोलला, याच्या पुढे विचार करायचा नाही. देवाचं वचन आलं, करायचं चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पर्यायाकडे बघू नका. पर्याय बघून तुम्ही फेल होणार. कोणाकडे बघा? देवाकडे पहा. सगळं बोला, कोणाकडं? देवाकडे पाहायचं. हॉल घेताना मला हाच प्रश्न टाकला सैतानाने देहाने, कसं करशील, कसं करशील? पण देव म्हणला स्टँड घे, येस. म्हणजे मदत येणार. येस. मदत येऊ दे, मग मी करतो. पर्याय नाही येणार, पहिले तू बारा, मग पर्याय ऑटोमॅटिक येईल. येस. येस, हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पहिले मी देवाकडे काय म्हणतो, पहिले माझ्यासाठी काय उभी कर, पर्याय उभे कर. तसे पर्याय उभे कर प्रभू. तसे पर्याय उभे असेल तर मग मी स्टँड घेतो. ते म्हणतो आता तसं होणार नाही, आता स्टँड घे, मग पर्याय येणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचं कसं आहे, पहिले काय येऊ दे,
पर्याय पर्याय येऊ पहिले मदत येऊ दे प्रभू, मदत आली मग मी करतो. ते म्हणतो तसे करणारे 50 पडलेत. न दिसणाऱ्या गोष्टीवर आशा ठेवून तू कर, येस. आणि जस तू करशील तू अनुभव घेशील का देव तुझ्याशी बोलतो आणि ते तुला साथ देतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आम्ही तो अनुभव घेतला आणि म्हणून आज तिथेही घेतो आणि इथेही आपण प्रभूची फेलोशिप घेतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाकडे बघून? देवाकडे. आणि एवढंच नाही, आता 3 दिवस मी मीटिंग ठेवली परत. पास्टर कसं काय शक्य आहे, आताच एवढं मोठं केलं. पर्यायाकडे बघत नाही, देवाकडे बघून करतो. येस Yes, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पर्याय पाहायचं, कोणाकडे बघायचं? परमेश्वराकडे देवाकडे. दैवी अनुभव येणार का देव काय करू शकतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव म्हणला ना कर तर करायचंच. अनुभव घ्या का देव तुम्हासाठी काय करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि या सेवेमध्ये जर मी अनुभव घेणार नाही तर मी तुम्हाला काय सांगणार का माझा देव काय करतो. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एका साक्षीवर अख्खं चर्च नाही चालू शकत. मला पण रोज कोणाचा अनुभव घ्यायचा, देवाचा देवाचा. अनुभव. म्हणजे माझ्या वाचनामध्ये देवाचा अनाउंटिंग असणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जस्ट मी आव्हान फेस करणार, मी देवाचा अनुभव करणार, तर मी पण तुम्हाला रिटून सांगणार का माझा देव करणार आहे म्हणून. येस आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आम्ही पर्सनल अनुभव घेतो का परमेश्वर काय करू शकतो, तर त्या फेथने आम्ही सांगू शकतो का होय माझा देव करणार आहे. येस येस आमेन. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्लीज कोणाकडे बघायचं, देवाकडे पाहिजे. कोण पर्याय उभे करणार. परमेश्वर उभे करणार. तुमचे पर्याय गेले म्हणून आशा सोडायची नाही. नाही. देवाकडे बघा, देव पर्याय उभे करणार. Amen. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक उदाहरण घेतो, खूप सुंदर आहे पवित्र आत्म्याद्वारे, आणि ते उदाहरण आहे इस्रायलचं. आपण जाऊया जुन्या करारात, निर्गम काढू आपण. इस्रायल आहे, कोण आहे? इस्रायल. इस्रायल आहे. आणि हे मिस्र आहे, कोण आहे? मिस्र आहे. मिस्र आहे. स्टोरी माहिती आहे सर्व आम्हाला. कुणी बाहेर काढलं? परमेश्वराने बाहेर काढले. आता प्रभू नेतृत्व करतोय. कोण? सगळे बोला परमेश्वर. कोण परमेश्वर. नेतृत्व करतोय? परमेश्वर. परमेश्वर. आता प्रभू यांच्या पुढे आहे, कोणाच्या? इस्रायलच्या इस्रायल. हा, तिकडे उभा राहा, तलीत घे लवकर, तलीत घे. हा, इथं आहे तू, थोडंसं इकडे आहे. तू पण इथं आहे. हा, तिकडं बघा, त्या साईडला टर्न वा पूर्ण, तू आगे काढ. हा, मिस्रातून बाहेर काढलं कोणी? परमेश्वर. दिवसा मेघ स्तंभ व रात्री अग्निस्तंभ. परमेश्वर त्यांना घेऊन चालला. येस. मागून कोणाचं सैन्य आलं? फारोचं सैन्य आलं. सगळे बोला, कोणाचं सैन्य? फारोचं सैन्य. सैन्य आलं. फारो मागून आलाय चर्च. आता रीड करू. हा, काढ त्याच्यामध्ये 14 अध्याय 10वं वचन. आणि फारो जवळ आला तेव्हा इस्रायलाच्या संतानांनी आपले डोळे वर केले आणि पहा, मिस्री आपल्या मागे चाल करून येत आहेत असे पाहिले. तेव्हा इस्रायलाच्या संतानांनी फार भिवून यहोवाकडे आरोळी केली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे कुठं चाललेत चर्च? समुद्राकडे. कुठं चाललेत? समुद्राकडे. कणान दिशेने. कोणत्या? कनानच्या कनानच्या दिशेने. त्या दिशेने लोक चालले, पण मागून कोणाचा आवाज? फारोचा फारो. सैन्यांचा आवाज. त्याचा आवाज येतोय आणि Yes. इतक्या जवळ आले का प्रत्यक्षात हे लोक डोळ्यांनी पाहतात. येस. मागे टर्न इकडं. हा, तू तसाच थांब. कुठं पाहतात? सैन्यांकडे सैन्यांकडे पाहतात. इतकं जवळ का ते त्यांना डोळ्यांनी काय करू शकतात. पाहू पाहू शकतात. आणि असं शकतात. लिहिलंय हे लोक काय झाले? पाहून पाहून घाबरले. घाबरले. कारण आता विकल्प नाही. काय नाही? विकल्प विकल्प नाही. नाही. माग कोण? फारोचं फारोचं सैन्य. सैन्य. आणि पुढं काय होतं? लाल समुद्र. विकल्प आहे का? नाही. विकल्प नाही. आणि म्हणून लोक घाबरले आणि त्या भीतीमध्ये ते म्हणतात की आम्हाला मारायसाठी इथं आणलं का? मिस्रामध्ये थडगे नव्हते का तू आम्हाला इथं मारण्यासाठी आणलं? कारण विकल्प नाहीये. आता फक्त सैन्य आणि पुढं समुद्र. कमान होतं का चर्च? येस होतं. कमान होतं का? होतं. कमान ब्रदर्स सिस्टर्स होतं. अशा स्थितीमध्ये परमेश्वर त्यांच्याशी बोलला मोशेद्वारे. कोणाद्वारे? मोशेद्वारे. रीड करू या ठिकाणी आपण 13 वचन. तेव्हा मोशे लोकांना म्हणाला, भिवू नका. हा, मोशे काय म्हणतो? भिवू नका. काय म्हणतो चर्च? भिवू नका. पण का भ्यायचं नाही? माग कोण फारोचं आणि सैन्य. समोर? समुद्र. पर्याय आमच्याकडे नाहीये, पण फक्त शब्द येतो. काय करू नका? भिवू भिवू नका. नका. आणि देवाच्या बोललेल्या शब्दावर विश्वास ठेवा. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कंटिन्यू कर पुढे 15 रीड कर. आणि यहोवा मोशेशी बोलला, तू मला हाक मारतोस, इस्रायलाच्या संतानास सांग की तुम्ही पुढे चाला. हा, काय शब्द आला देवाचा? पुढे चला. पहिले म्हणतो काय करू नका? भिवू नका. भिवू नका. आणि दुसरा काय शब्द आला? पुढे पुढे चला. चाला. तुम्ही का मागं बघताय? तुम्ही कुठे बघायचं? पुढे पुढे बघायचं. बघायचं. तुम्हाला दूध कुठे घेऊन चाललाय? पुढे पुढे. घेऊन चालले. तुम्ही पुढे बघा. येस. आणि हालेलुया. कुठे बघतायत? माग. मागे बघताय. त्यांना वाटतं सिक्युरिटी नाहीये मागून, येस. आम्हाला वाचवायला पर्याय नाही. नाही. म्हणून ते लोक पुढे नाही कुठे बघायला लागले. माग मागं बघायला ते म्हणतो लागले. माग तर बघायचं नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोटाच्या पण पत्नीला काय म्हणले होते? माग पण बघायचं. माग बघू नका, पुढे बघा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च भीतीमुळे यांचं लक्ष मागं होतं, पण देवाचा शब्द आला आणि त्यांनी तो काय केला? ऐकला. ऐकला. आणि कुठे बघू लागले? पुढं. पुढे आणि बघू. कुठे चालू लागले?
समुद्राकडे समुद्राकडे विकल्प आहे का? नाही. पर्याय आहे का? नाही. समोर समुद्र, माग सैन्य सैन्य. आता विश्वास कोणावर ठेवला? परमेश्वर. थोड्या वेळासाठी घाबरले, थोड्या वेळासाठी मन हल्लं, थोड्या वेळासाठी निराश झाले, पण आता पुन्हा देवाचा शब्द ऐकतायत का नाही? देव म्हणतो भिऊ नका, पुढे चाला, आम्ही चालतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च जास्त तुम्ही विश्वास ठेवणार, पर्याय नसताना परमेश्वर पर्याय उभे करणार. येस येस. हालेलुया. कसं? तुम्ही हालेलुया बोलून गेले, पण म्हणायचं कसं पास्टर? विश्वास हा पुढे होता. कुठं होता? पुढे पुढे होता. होता. रीड करा, त्याचं खूप सुंदर आहे. 19 वचन. मग देवाचा दूत जो इस्रायलाच्या गोट्यापुढे चालत होता तो निघून त्याच्या मागे चालला. हा कुठं होता? पुढे देवाचा होता. दूत कुठं होता? पुढे होता. आणि मागे कोणा? सैन्य. फारोचं सैन्य आता कुठं आला? माग आला. सगळे बोला, कुठं आला? माग आला. पहिले मागं असतं तर टेन्शन असतं का? नसतं. मग सोपं होतं विश्वास ठेवणं, काय टेन्शन नाही. कोणा दूत उभा आहे? देवाचा देवाचा दूत उभा दूत. आहे. आता पुढं होतं म्हणून टेन्शन होतं, पण जसं तुम्ही विश्वास करता, पुढचा दूत कुठं आला? माग मागे आला. आला. फक्त मागच नाही आला, इस्रायल आणि मिस्राच्या मध्ये उभा राहिला. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा विश्वास पर्याय उभा करणार. येस. येस. आमेन. आमेन. तुमचा पर्याय आहे, पण तो का उभा नाहीये? का तुम्ही विश्वास करत नाही? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा जो दूत होता, सैन्य बघून माग आला नव्हता पाहिजे का लगेच? तुम्ही चला पुढे, मी थांबतो माग. स्वतःहून नाही करत तो, तुमचा विश्वास त्याला काम करू देतो. येस. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा विश्वास या दूताची पोझिशन हलवतो, तुमचा विश्वास त्याला मागे आणतो. येस. प्रेज द लॉर्ड. पुढं होता. कुठं होता? पुढं. पुढे स्वतःहून मागे गेला का? जसं यांनी विश्वास दाखवला, पुढचा Yes. दूत कुठं? मागे आला. खूप सुंदर आहे चर्च. पुढे कंटिन्यू कर. आणि ढगाचा खांब त्याच्या पुढून निघून त्याच्या मागे उभा राहिला. पुढं आणि तो मिस्राचा गोट व इस्रायलाचा गोट यांच्यामध्ये आला. कोणाच्या मध्ये? इस्रायलाच्या व सैन्यांच्या सगळे बोला, मध्ये. कोणाच्या मध्ये? इस्रायलाच्या आणि इस्रायल. हे जे सैन्यांच्या आक्रोशन मध्ये. येत होते, आम्ही तुम्हाला मारणार, तुम्हाला संपवणार, आता ह्यांच्यामध्ये आणि इस्रायलच्या मध्ये कोण उभा आहे? परमेश्वर उभा आहे. दूत. सगळे बोला, कोण उभा आहे? परमेश्वराचा जास्त तुम्ही विश्वास ठेवणार ना, देव उभा राहणार. चर्च. Amen. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता खूप सुंदर आहे, पुढे जाऊ. आणि तो त्यांना ढग व काळोख होता. हा, तरी- ढग व काळोख होता. पुढं. तरी तो रात्री यांना उजेड देत होता. हा, आता खूप सुंदर आहे. पुढच्यांना उजेड, पुढच्यांना उजेड. आणि मागच्यांना अंधार. का म्हणून नाही कळलं अजून? हे आक्रोशन येत आहेत, रथ घोडे घेऊन, आता यांना मारायचं, आता यांना संपवायचं. पण जसं परमेश्वराचा दूत इथं आला, Yes. पुढं प्रकाश, Yes. पुढं प्रकाश आणि यांना अंधार. बायबल सांगतं. पुढे कंटिन्यू कर. आणि सारी रात्र एक गोट दुसऱ्यांच्या जवळ आला नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळी रात्र घोडे रथ पळून पण त्यांच्या ते जवळ आले, नाही. कारण त्यांना जागेवर स्तब्ध केला. कुणी? परमेश्वर. आणि त्यांना अंधार आहे, त्यांना दिसत नाही कुठं जायचं, पण त्यांना वाट सापडती. येस. Yes. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा विश्वास तुमचा विकल्प आणणार, येस. आणि तो आमेन. विकल्प असा उभा राहील की तुम्हाला वाट सापडल आणि वायराला अंधार पाडणार. Amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना समजतंय? तुमचा विश्वास खूप गरजेचा आहे. देवाचे दूत काम करणार, पण तुमच्या विश्वासावर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा दूत स्वतःहून आला का माग? जसं त्यांनी प्रभूकडे बघून पाऊल उचलला, दूत बरोबर माग. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे तुमच्या लाईफ मध्ये प्रभूचे दूत आहेत, येस. येस. पण त्यांना ऍक्टिव्ह कोण करणार? आपण आपण रडून, नाही. निराश होऊन नाही. विकल्प नसताना जर तुम्ही विश्वास ठेवणार, तुमचे दूत ऍक्टिव्हेट होतील. चर्च. येस. Amen. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रत्येकाच्या लाईफ मध्ये प्रभूचे एंजल्स असतात, होय. प्रभूचे दूत असतात. Yes. प्रेज द लॉर्ड. कमॉन, आपण स्तोत्र एकेने तो वाचतो का नाही? तुझ्या पावला तो लाग ठेस दाखवू दे, त्याचे दूत तुला काय करतील? झेलून झेलून धरतील. मग धरतील. त्या देवदूतांना ऍक्टिव्ह कोण करणार? आपण. आपण तुमचा विश्वास त्यांना ऍक्टिव्ह करतो. Yes. चर्च. ते म्हणतो बसून कंटाळलो याच्या लाईफ मध्ये. प्रेज द लॉर्ड. हाय निराश बसतो आणि मलाही कामाला ठेव, म्हणजे काम करू देत नाही. तो विश्वास ठेव, म्हणजे दूत सक्रिय होणार. चर्च. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचे एंजल्स तुम्ही ऍक्टिव्हेट केले पाहिजेत. येस. तुमचा विश्वास त्यांना ऍक्टिव्हेट करतो. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मागच्यांना अंधार अंधार. आणि पुढच्यांसाठी प्रकाश. प्रकाश. कमॉन, किती सुंदर आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शत्रूंना बघून घाबरू नका. आज ही घोषणा करा का नाही, प्रभू माझ्या बरोबर आहे. येस. येस. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सध्या जे चाललंय ना, माणसं नाही, ते जरी उठलेत, पण देवाचा दूत माझ्या बाजूने उभा आहे. येस. हालेलुया. त्यांच्यासाठी काळोख होईल आणि आम्हासाठी प्रकाश बनल. येस. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च, प्रार्थनेत तुम्हाला आधार पाहिजे, देवाचं वचन.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. क्लेम करा सध्याचं जे वातावरण आहे त्याला धरून का प्रभू जरी वातावरण उठलंय, मिस्री उठलेत, फरक पडत नाही, तुझे दूत आमच्या बाजूने आहेत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांना वाटतं का मी अंधार टाकू, पण त्या अंधारात जातील आणि देव मला प्रकाशामध्ये आणणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज भिवू नका. कोणी सांगती परमेश्वर आहे. एखादा मरणाच्या भीतीत असेल आणि त्याला वाटतं का आता पर्याय नाही, सायन्समध्ये त्याच्यासाठी आरोग्य आता नाही, त्याच्याकडे असा काही आजार आहे का इथून तो वाचू शकत नाही, इथून तो बरा होऊ शकत नाही. बरोबर असेल, पण ते विकल्प संपले म्हणजे देवाचं सामर्थ्य संपलं का? नाही. कमॉन, तिथं तुम्हाला पर्याय सापडत नाही. तिथं सांगितलं लास्ट स्टेज. कोणती स्टेज? लास्ट इथून तू वाचू शकत नाही, इथून तू 100% मरणार, पण चर्च पर्याय नसताना म्हणा का देवा तू शेवटचा पर्याय माझ्याकडे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि हा पर्याय उभा राहील, रस्ता निघणार चर्च. येस. Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला सांगा मरणाच्या घरी उभे होते का नव्हते? येस होते. होते का नव्हते? पर्याय होता का वाचण्याचा? नव्हता. नव्हता. पण विश्वासाने त्यांना जीवन दिलं. येस. Yes. हालेलुया. ज्या लोकांना आजार आहेत आणि ज्यांना असं वाटतं का लास्ट स्टेज लास्ट स्टेज लास्ट स्टेज लास्ट स्टेज, कदाचित ते बरोबर असतील त्यांच्या ज्ञानाने. आणि मग असं वाटू देऊ नका का आता पर्याय काय झाले. संपले. यायला पण काय वाटलं पर्याय संपले. संपले. नाही, मी माझा परमेश्वरकडे पाहणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं तुम्ही देवाकडे बघणार डिवाइन वेने गोष्टी उभे राहतील. येस. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कसं हील करायचं, कसं तुम्हाला आयुष्य द्यायचं हे प्रभूला माहिती. येस. हिचकियाला कळलं मारणार, काय केले प्रार्थना केली. सगळे बोला काय केलं. प्रार्थना केली. गुडघे इमिजिएट, जास्त वेळ नाही घेतला, जशी बातमी लगेच गुडघ्यावर, लगेच फास्टिंग प्रेयर, लगेच विश्वास ऍक्टिव्हेट केला, लगेच जीवन डबल. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव कुठून पण आयुष्य देऊ शकतो. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण तर बोनस मध्येच आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. कोरोनामधून गेलोय आपण सर्व, बोनस नाही का मग? येस आहे. का मग विसरले का तो टाइम? अरे प्रभू, म्हणजे नंतर कळलं का त्याच्याशी बोललो तो आजारी पडलाय. म्हणजे मी तर सांगितलं, ज्या 2 घरी गेलो गप्पा मारल्या, मग म्हणले का आमचा रिपोर्ट येणार आहे पास्टर कोरोनाच. मग मी टेन्शनमध्ये आलो आता. मग आता गप्प बसतो तिथं, गप्पा बिप्पा सगळ्या मारल्या. म्हणले 1-2 तासाने रिपोर्ट येणार आहे, घाशातले खवखव होत आहे. म्हणलं फोनवर करून घ्यायची, मलाही बोलून घेतलं. म्हणलं आता प्रभू त्यालाही वाचव आणि मला पण. देवाने बोनस दिलाय चर्च आपल्याला. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विसरू नका तो टाइम कसा होता चर्च. कशी भीती बसायची, ताप जरी आला तर लोकांना वाटायचं मला तापच आला होता, तर बातमी गेली का पास्टर पॉझिटिव्ह झाला म्हणून. चेक जास्त केलं तरी पण पॉझिटिव्ह आले, पण भीती दडपण, पण देवानी बोनस लाईफ दिले आपल्याला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, देवानी कसं लाईफ दिलंय? Bonus बोनस आहे. आणि जर देवाने दिलं तर चांगल्या उद्देशाने दिलंय चर्च. येस. देव अर्ध्या वाट्यात सोडणार नाही. यांना अर्ध्या वाट्यात सोडलं का? देवाने कानांपर्यंत घेऊन गेला का नाही घेऊन गेला? तुमचा विश्वासच देवाला थांबू शकतो, बाकी कोण नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तुमचा विश्वासच देवाला पुढे घेऊन जाऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विश्वास थांबवायचा का पुढे घेऊन जायचा? पुढे घेऊन जायचं. पुढे घेऊन जायचं. जस्ट तुम्ही विश्वास करणार, मी पुन्हा सांगतो, जे विकल्प शांत आहेत ते विकल्प उभे राहणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनुभव करा, देव मस्करी करत नाही. देव तुम्हाला परिचय देईल का देव काय करू शकतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा विश्वास महत्वाचा आहे चर्च. पर्याय जाऊ द्या, जातात जाऊ द्या, देवाकडे बघाल, राईट पर्याय उभे राहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतंय? किती लोकांशी देव बोलतोय? कोण करू शकतो? परमेश्वर करू करू शकतो का चर्च? कोणाकडे पाहायचं? देवाकडे पाहिजे. हा, मन म्हणणार का आता जे बी ऑप्शन्स होते ना, ऑप्शन काय झाले? संपले. 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 जसं हप्ता भरणारे खूप जण असतात आणि फोन करतात, पास्टर आता शेवटचा तारीख, उद्या 2 दिवस, सगळे पर्याय काय झाले? पण कोणाकडे बघ? देवाकडे परमेश्वर. पहा. आणि पुढं लोनच काढू नकोस का? कोणाकडे बघ? परमेश्वराकडे देवाकडे. देव पूर्ण करणार आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दारिद्र्य शापातून बाहेर यायचं चर्च. देव उन्नती देणारा परमेश्वर. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं तुम्ही देवाकडे बघाल ना, दैवी काम परमेश्वर तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये आमेन. पहा. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण फक्त निराश झाले आणि हे म्हणतात का विकल्प, मग खरंच गोष्टी संपल्या चर्च. पण तुम्हाला वाटतं इथून काही व्हावं तर प्रभूकडे बघावं लागेल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, देव करणार का दैवी विकल्प उभे? येस करणार. कमॉन, हा बोला तर नाही बोला. येस करणार. करणार का? तुमचे विकल्प गेले काही हरकत नाही. आता कोणाचे विकल्प उभे राहणार? परमेश्वराचे परमेश्वराचे. ते विकल्प. भरोशा योग्य आहेत, येस. आमेन. ते खात्री योग्य आहेत आणि ते सामर्थ्यवान आहेत चर्च. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव जे आज बोलतोय देव ते स्थापित करेल चर्च. येस. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्हाला अजूनही वाटतं का बाबा झिरो कंडिशन आहे, आज देवाकडे पूर्ण जीवाने सांगा का प्रभू पर्याय नसताना आता मी पूर्ण आशा तुझ्यावर ठेवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इब्री 11:1 काय म्हणतं? न दिसणाऱ्या गोष्टीवरचा भरोसा.
यालाच काय म्हणतात? विश्वास विश्वास म्हणतात. न दिसणारी गोष्ट. म्हणून विकल्प गेले काही हरकत नाही. माझा भरोसा माझ्या देवावर आहे. हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया माझी इच्छा आहे चर्च हे वचन खूप प्रकारे साक्ष घेऊन यावे. प्रेज द लॉर्ड. कारण देवाची दाट उपस्थिती मला जाणवती आजच्या प्रीचिंग मध्ये भरपुरीने. प्रेज द लॉर्ड. हालेलुया कारण देव बोलतो ना, देव स्थापित कर. येस आमेन प्रेज द लॉर्ड. म्हणून कोणी आजारात आहे, रस्ते बंद आहे, कोणाचा फायनान्स बंद आहे, कोणाचे जॉबचे रस्ते बंद आहे, कोणाचे विवाहाचे रस्ते बंद आहेत, कोणाचे संतती होण्याचे रस्ते बंद आहेत, ऑप्शन नाही आहेत. म्हणा नाही प्रभू, विकल्प नसताना मी म्हणतो Yes. का माझा देव बाप करणार. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया कमॉन, किती लोक बिलीव्ह करतात? कमॉन, करता का? येस कोण करल? परमेश्वर करेल. हा, परमेश्वर म्हणतो तुला बरं व्हायचं का? कमॉन म्हणा, बरं व्हायचंय का? बरं व्हायचं तुम्हाला आशीर्वाद व्हायचंय का? येस कोण करल? परमेश्वर परमेश्वर करेल. करेल. विकल्प नसताना देव बाप करल. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया कमॉन, उभा राहूया आपण.